नमस्कार मंडळी, मिलिंद मानव किंग या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण तुम्हाला चटपटी अशी शेवपुरी दाखवणार आहोत. तर आपण इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टमाटर चिरून घेतलेला आहे बारीक असा, कोथिंबीर, बटाटा आपण हा स्मॅश करून घेतलेला आहे. इथे आपण पुदिनाची चटणी घेतलेली आहे आणि ही आपण खजूरची चटणी करून घेतलेली आहे. आणि ह्या आपण पुऱ्या आणलेल्या आहेत, या मेथीच्या पुऱ्या आहेत, शेंगदाणे आणलेले आहेत, बारीक शेव आहे आणि हा चाट मसाला. तर आपलं साहित्य पाहून झालं. तर आता आपण शेवपुरी करायला घेऊया. तर आपण पहिल्या पुरींना बटाटा टाळून घेऊया. या आपण ना मेथीच्या पुऱ्या आणलेल्या आहेत. या लहान मुलांना पौष्टिक असतात, बाजारात सहज अवेलेबल आहेत. साध्या पुऱ्या पण मिळतात, पण मेथीच्या आणून बघा, टेस्ट मस्त येते. तर आपण हे बघा, एक एक पुरी घ्यायची आणि त्याला हा स्मॅश केलेला बटाटा आहे हा लावून घ्यायचा. आपण बटाट्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता यावर आपण चाट मसाला घालून घेतलेला आहे. थोडा थोडा चाट मसाला घालून घ्यायचा. पुदिना ग्रीन चटणी केलेली आहे ती घालून घेऊया. पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण असं मिक्स करून आपण चटणी करून घेतलेली घरच्या घरी, ती आपण घालून घ्यायची. जास्त तिखट असेल तर मिरची तुम्ही जास्त घाला, पण सहसा 1-1.5 बस झाली. यावर थोडा टमाटा घालून घ्यायचा. यावरती आपण खजूर, चिंचेची आपण घरी केलेली चटणी घालून घेऊया. हे कसं चटण्या आपण घरीच केलेलं आहे, रेडीमेड आणले नाही आहेत. बाजारातून खजूर आणायचा व चिंच आपली घ्यायची व मिक्सरला वाटून घ्यायची. आता यावरती शेंगदाणे घालून घेऊया. आता यावर आपण बारीक शेव घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालायची सजावटीसाठी. आता थोडासा चाट मसाला आपण याच्यावरती घालून घेऊया. अगोदर आपण घातलेला थोडंसं नावाला दिसायला छान वाटतं. आणि अशा प्रकारे आपली शेवपुरी तयार झालेली आहे. तर तुम्हाला अजून यावर थोडंसं गोड तिखट पाहिजे तर आपण चटणी घालून घेऊ शकतो. आणि आपली शेवपुरी तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि शेवपुरी खायला या. आपला चॅनल मिलिंद मानव किंग लाईक करा, सबस्क्राईब करा.